रामकृष्णारी आणि सर्वांना आदेश। गोरक्षबालम गुरुशिष्यपालम शेषाहिमालम शशिखंडबालम कालस्य कालम जितजन्मजालम वंदे जटालम जगदब्जनालम नमः पार्वती पते हर 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 महादेव। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी। रामकृष्ण आहे आणि सर्वांना सर्वप्रथम धनत्रयोदशीच्या म्हणजे दीपावलीच्या प्रथम दिवसाच्या अनंतोत्तम शुभेच्छा। एक सेशन सकाळीच होणार होतं परंतु प्रवासात असल्यामुळे ते काही सेशन होऊ शकलं नाही। त्यामुळे काही प्रश्नोत्तर जे राहिले होते त्यांची उत्तरं देणं माझं कर्तव्य आहे। प्रश्न भरपूर येतात आहे, त्यांना सेग्रिगेट करून त्यांचे विभाग पाडून त्यांचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करतो आहे। आणि काही एक प्रश्न अतिशय साधक अवस्थेतले असल्यामुळे वैयक्तिक त्यांच्याशी बोलून त्यांच्या शंकाचं समाधान करण्याचा सुद्धा प्रयत्न माझा आहे। फक्त मी एवढी विनंती करतो की माझा आवाज व्यवस्थित येतो आहे का हे मला प्लीज कोणीतरी सांगावं। धन्यवाद। तर आपण आजचा पहिला प्रश्न घेऊया। पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे की सत्य म्हणजे काय। फार सुंदर प्रश्न आहे आणि या संदर्भातले अजून 3 प्रश्न होते। तीनही प्रश्न विशेष म्हणजे पुणे भागातले आहेत आणि त्या तीनही प्रश्नांचं उत्तर संयुक्तिकरित्या द्यायचा प्रयत्न करू आपण। सत्य, सर्वप्रथम आपल्याला सत्याची व्याख्या जी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे। सत्य, आपण जे सत्य समजतो ते परत भौतिक विश्वातलं आपल्या विश्वातलं सत्य। आणि जेव्हा सत्यमेव जयते किंवा ज्याला आपण म्हणतो सत्य तू विठ्ठला किंवा रामचरितमानस मधलं ज्याला आपण म्हणतो की सत्य कही सत्य कही पुनी बारंबार, हे जे सत्याची व्याख्या साधू संतांनी शास्त्रांनी आणि ग्रंथांनी केलेली आहे। म्हणजे गुरु गोरक्षनाथ भगवान त्या एका ठिकाणी हे पण म्हणतात की सत्य हीच तुमची उपस्थिती आहे, तुम्ही स्वतः सत्याचा साक्षात्कार आहात। परंतु त्या सत्याच्या साक्षात्काराला तुम्ही तुमच्या व्याख्येमध्ये टाकल्यामुळे तुम्हाला असत्यता सर्वत्र दिसून पडते। असो तर आपण एकंदरीत सर्व शास्त्रांच्या दृष्टीने सत्याची व्याख्या पाहतो आहे। ठीक, समजून घेऊया। बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांच्या हठयोग प्रदीपिकेमधल्या राजूजी आदेश हठयोग प्रदीपिकेमधल्या 6व्या चरणामध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आणि ती सुंदर गोष्ट कुठली असेल ती सत्याच्याच बाबतीतली आहे। तर गोरक्षनाथ महाराज म्हणतात की सत्याचा नेहमी पुरस्कार करावा। मग सत्याचा पुरस्कार म्हणजे काय असेल तर कोणी असं समजतं की आजपासून मी खोटं बोलणं सोडलं, मी यानंतर खरंच बोलतो। असे काही व्रतस्थ लोक आहेत की जे असं म्हणतात की मी कधीच खोटं बोललेलो नाही आणि जो असं जाहीर करतो की नाही की मी कधीच खोटं बोललो नाही, त्याला जाहीर करायची ज्यावेळेस गरज पडते ना, समजून घ्या की तो खोटं बोलतोय। ही रियालिटी आहे बरं का, माफ करा। कारण एकंदरीत अध्यात्माची, एकंदरीत संस्कारांची, एकंदरीत धर्माची ही सर्वत्र सारखी शिकवण आहे की व्हॉट यू स्पीक, व्हॉट यू से टू बी कॅन नॉट बी द ट्रूथ। सत्य हे कधी सांगितलेच जाऊ शकत नाही। सत्याचा प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो। त्यामुळे जो कोणी म्हणतो की मी आजपर्यंत आयुष्यात खरंच बोलत आलेलो आहे, अगदी गॅरंटीने 100 नाही 1000% अनेकोत्तम प्रमाण आहेत बरं का की तो खऱ्याचा पुरस्कर्ता नाहीच। आपल्याला सांगावं लागतं का? बघा बरं का, माझ्यासोबत राहा 2 मिनिटं की जेव्हा आपण म्हणतो की माझा या व्यक्तीवर विश्वास आहे, माझा त्या व्यक्तीवर विश्वास आहे, माझा या देवतेवर विश्वास आहे, माझा या पद्धतींवर विश्वास आहे,
आपण कधीतरी असं म्हणतो का की मला माझ्या जेवणावर विश्वास आहे, मला माझ्या जिभेवर विश्वास आहे, मला माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे? हे जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणावं लागतं ना विश्वास हा शब्द, तेव्हा एक लक्षात ठेवा, तिथे तुम्ही दुसरा भाग तयार करताय बरं का, तुमच्या व्यतिरिक्त एक भाग तयार करताय. विश्वास हा नेहमी द्वैतावर आधारित आहे माऊली बरं का. समजून घ्यायचा प्रयत्न करताय, फार गमतीशीर गोष्ट आहे, किचकट नाही बरं का. आपल्याकडे कुठलाही विषय आला ना तर तो सोपा झाला पाहिजे, आणि तो सोपा झाला पाहिजे म्हणून आपण इतक्या सोप्या पद्धतीने तो सांगायचा आणि प्रस्तुत करायचा प्रयत्न करतो. परत एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा विश्वास हा शब्द येतो तेव्हा तेव्हा तिथे द्वैत असावं लागतं. तुमच्या व्यतिरिक्त कुठली तरी दुसरी व्यक्ती, दुसरी घटना किंवा दुसरी वस्तू असावी लागते, तेव्हाच विश्वास हा शब्द येतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो माझा देवांवर विश्वास आहे, तेव्हा देव आणि मी ह्या दोन्ही वेगवेगळ्या संज्ञा, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी इथे घडतात. मी आणि देव, मी आणि ईश्वर जर समजा एकच आहे तर तिथे विश्वासाची गरज पडत नाही. आणि लक्षात ठेवा, विश्वासाच्या पलीकडे जे आहे, फार सुंदर आहे बरं का, परत सगळ्यांनी नोंद करून घ्यावी की विश्वासाच्या पलीकडे जे आहे त्यालाच प्रेम म्हणतात, आणि प्रेमाच्या सुद्धा पलीकडे जी आहे त्याला भक्ती म्हणतात. अगदी याच्या बाबतीत जर समजा कोणाला संशय असेल तर त्याने श्रीमद भागवत महापुराण प्रथम स्कंदामधल्या अगदी पहिल्या 6 पानांचा अनुबंध रेफरन्स जर घेतला तर त्याला एक लक्षात ठेवेल, विश्वासाच्या पलीकडे प्रेम आणि प्रेमाच्या सुद्धा पलीकडे भक्ती आहे. परंतु हे तीनही शब्द, ज्याला आपण म्हणू विश्वास, प्रेम आणि भक्ती, हे आपण आपल्या रोजच्या व्यवहाराच्या अनुमानाने कमी जास्त करत वापरतो. त्यामुळे याची सगळी व्याख्या ही पार बिघडलेली आहे बरं का, ही पार बदललेली व्याख्या आपण वापरतो. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जर समजा या जगात विश्वासच फार कायम आहे आणि तो विश्वास असण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी प्रमाणाची गरज आहे असं आपल्याला वाटतं, तर आपण मटेरियलिस्टिक भौतिक जगात आहोत असं समजावं. कारण मी एक प्रश्न विचारतो सर्वांना, तो प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि त्यावर चिंतन व्हावं. बघा बरं का, जर प्रत्येक गोष्टीवर प्रमाणानुसारच विश्वास ठेवायचा असता, प्रत्येक गोष्टीवर प्रमाणानुसार प्रूफनुसारच विश्वास ठेवायचा असेल, तर श्रीमद भगवद्गीता जी प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली, श्रीमद भगवद्गीता जी प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्णांनी आम्हाला सांगितली, त्या संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये किंवा पहिल्या प्रतीमध्ये किंवा आताच्या कुठल्या प्रतींमध्ये प्रिंटमध्ये श्रीकृष्णाची सही आहे का? हो, नाही ना. याचाच अर्थ जिथे प्रेम आहे, जिथे भक्ती आहे, तिथे विश्वासाची खरी गरजच नसते. कारण प्रेम आणि भक्ती ही विश्वासाची अत्यंत पुरस्कृत, मॅच्युअर्ड अशी पावती आहे बरं का. बघा बरं का, फार सांभाळून ऐका. प्रेम आणि भक्ती ही ज्यावेळेस निर्माण होते, प्रगट होते, त्यावेळेस विश्वासाला कुठेही थारा नसतो. विश्वास ही अगदी पहिली पायरी आहे, ज्याला कंडिशन लागतात, ज्याला प्रूफ्स लागतात, ज्याला कागदपत्र लागतात, ज्याला एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादी घटना जोडावी लागते, तिथे विश्वास लागतो. परंतु जेव्हा हा विश्वास प्रेमामध्ये बदलतो, प्रेम भक्तीमध्ये बदलतं, त्यावेळेस या विश्वासाचंच रूपांतरण प्रेमात आणि भक्तीत होत असतं. त्यामुळे ट्रस्ट हा नावाचा जो शब्द आहे, विश्वास, हा फक्त आणि फक्त व्यावहारिक जगतात कायम आहे. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता जरी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे, तरी त्या श्रीमद भगवद्गीतेवर कुठेही कृष्णाची सही नाही किंवा त्याला कुठलंही प्रमाण आपण दिलेलं नाही की ती कृष्णानेच सांगितलेली आहे. तिथे विश्वासाची गरजच पडत नाही. कारण श्रीमद भगवद्गीता हातात घेत असताना, कुठलाही ग्रंथ हातात घेत असताना, त्या ग्रंथाच्या देवतेप्रती, त्या ग्रंथाच्या उद्गात्याप्रती,
त्या ग्रंथाला प्रेझेंट करणाऱ्यांप्रती आम्ही विश्वासाच्या पलीकडे असलेला प्रेमभाव आणि भक्तिभाव प्रगट करतो। त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला विश्वास या शब्दाची गरज पडेल त्यावेळेस तुम्ही प्रेम आणि भक्तीपर्यंत पोचलेले नाहीत, हे अगदी ठासून समजावं। आपण जेव्हा जेव्हा म्हणतो की माझा देवांवर विश्वास आहे, त्यावेळेस आपण प्रयत्न करतो आहे भगवंतावर प्रेम करायचा, त्यावेळेस आपण प्रयत्न करतोय भगवंतावर भक्ती करायचा। ज्या वेळेस तुम्ही भगवंताच्या प्रेमात प्रवेशित झाले त्यावेळेस तुम्हाला भगवंतावर विश्वास हा शब्द वापरायची कुठेही गरज पडत नाही। आलं का लक्षात? त्यामुळे विश्वास हा शब्द जो आहे हा फक्त आणि फक्त व्यवहारात कामी पडतो। देवाणघेवाण असेल, शब्दांची आवाजाव असेल, कन्व्हर्सेशन असेल, कम्युनिकेशन असेल, मॅनेजमेंट असेल, व्यवहार असेल, त्या गोष्टींमध्ये तुम्हाला विश्वास नावाची गोष्ट किंवा संज्ञा डेफिनेशन कामात येते। भक्तीमध्ये विश्वासाच्या पलीकडे जायची गोष्ट केलेली। आणि लक्षात घ्या शरदजी, जय शिव गोरक्ष, ओंकार दादा आदेश, सतनमो आदेश। काही लोक मला हे पण म्हणतात की तुम्ही बोलत असताना मध्ये मध्येच ते का बरं वाचून त्यांना उत्तर देता? कारण मी संवाद साधतोय बरं का, आणि जेव्हा जेव्हा कोणीतरी काही लिहून पाठवतं तेव्हा ते वैयक्तिक या वक्त्याप्रती असतं। त्यामुळे लिहिणाऱ्याचा, श्रोत्याचा सन्मान कायम ठेवण्यासाठी आणि माझी सुद्धा एक परत भूमिका स्पष्ट होण्यासाठी मला त्यांना अभिवादन आणि अभिनंदन गेस्चर करणं आवश्यक आहे बरं का। त्यामुळे त्यांनी व्यत्यय जरी येत असेल तरी तो माझा भाव आहे, ते मला भाव देतात म्हणून माझा भाव वधारतो। लक्षात घ्या। असो, तर आपला विषय काय होता? विश्वास। सो वेनेवर यू स्पीक, जेव्हा कधी तुम्ही म्हणता की देवांवर माझा विश्वास आहे, त्यावेळेस तुम्ही भक्ती आणि प्रेम या संज्ञेमध्ये मोडत नसता। जिथे प्रेम आणि भक्ती आली तिथे विश्वासाची मुळी गरजच पडत नाही। फार स्पष्ट आहे। आता दुसरा प्रश्न असा होता याच्याशी जोडलेला बरं का, दुसरा प्रश्न फार सुंदर होता की अनेक संतांनी विरहणींची रचना केलेली आहे आणि या विरहणींमध्ये संतांचे आणि देवांचे एक वेगळे नाते दिसून पडते, याला काय म्हणता येईल? सुंदर शब्द आहे। तर अनेक संतांनी, म्हणजे अगदी ज्ञानोबाराय महाराजांच्या विरहण्या आहेत, जगद्गुरूंच्या विरहण्या आहेत, अनेक उत्तम विरहण्या, नवे नवे काही संतांच्या विरहण्या पण आहेत की ज्याला आपण अजूनपर्यंत पुढे आणू शकलेलो नाही। त्याला सख्य प्रेम, माधुर्य भक्ती म्हणतात। मग माधुर्य भक्ती म्हणजे काय असेल? परत हे शब्द थोडेसे जड आहे, मला माहिती आहे की प्रत्येकाला काही परिचित नसतील, परंतु आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू। ज्या वेळेस विश्वासाच्या पलीकडलं एक नातं ज्याला आपण प्रेम म्हणतो आणि प्रेमाच्या सुद्धा पलीकडलं एक नातं ज्याला आपण भक्ती म्हणतो। भक्ती ही सोपी संज्ञा नाही बरं का, आपण फार नॉर्मली भक्ती ही संज्ञा वापरतो, भक्ती हा शब्द आपण फार नॉर्मली वापरतो, फार नॉर्मली ट्रीट करतो, परंतु भक्ती म्हणजे काय? जिथे प्रेमाच्या सुद्धा पलीकडली अवस्था ज्याला परमप्रेम म्हणतो आपण, जिथे भक्त आणि त्याची देवाप्रतीची भावना म्हणजेच भक्ती, त्याची देवाप्रतीची भावना, भक्त हाच जेव्हा भक्ती बनून जातो तेव्हा त्याला भक्ती ही संज्ञा प्राप्त होते बरं का महाराज। भक्ती ही तेवढी सोपी नाही, परंतु भक्तीसारखं सोपं पण काही नाही, असो ते आपण नंतर पाहू। तर जिथे जिथे हे प्रेम आहे, जिथे जिथे भक्ती संप्रदाय निर्माण झाला, जिथे जिथे भक्ती ही संज्ञा निर्माण झाली, फक्त महाराष्ट्रातच नाही बरं का महाराज, हे फार आवश्यक आहे आपल्याला जाणून घेणं। फक्त महाराष्ट्रातच ही भक्ती संप्रदाय फोफावला नाही, तर हा भक्ती संप्रदाय आपल्याकडे दक्षिणेतून आला आणि हा दक्षिणेतून जेव्हा आला तेव्हा महाराष्ट्रात हा स्थिरावला। नवे नवे अगदी चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजे
भगवान जगन्नाथांच्या पूर्ण संप्रदायामध्ये सुद्धा या भक्ती संप्रदायाचा फार उहापोह आहे. आणि या भक्ती संप्रदायाचं वैशिष्ट्य काय होतं तर या भक्ती संप्रदायाने आतापर्यंतच्या, समजून घ्या बरं का, या भक्ती संप्रदायाने आतापर्यंत देव आणि भक्तामध्ये, भक्त आणि भगवंतामध्ये जो एक दुरावा होता ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक नियमांची बांधिलकी होती, असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, या भक्ती संप्रदायामुळे या सगळे नियम कुठेतरी संपुष्टात आले आणि या कर्मकांडांना, या एकंदरीत सगळ्या पूजा पद्धतींमध्ये प्रेमाचा प्रवेश झाला. त्याला भक्ती संप्रदाय म्हणतात. मग प्रेमाचा प्रवेश झाला म्हणजे काय झालं, तिथे भक्ताचं भगवंताच्या सोबत प्रेम जुळायला लागलं. आणि हे प्रेम जुळायला लागलं म्हणजे काय झालं तर त्या भगवंताचं कुठेतरी त्याला बालरूप दिसायला लागलं. मग ते बालरूप दिसत असताना या देवतेप्रती, त्या ईश्वराप्रती, म्हणजे जसं आपण कृष्णाचं उदाहरण पकडू, त्या कृष्णामध्ये मला बाळ गोपाल दिसायला लागला. आणि या भक्ती संप्रदायाचं औदार्य किती असेल, ग्रेटनेस किती असेल, तर या भक्ती संप्रदायाप्रती तो बाळ गोपाळ माझ्याशी अक्षरशः चक्क खेळायला लागला बरं का. मग मी या कृष्णाशी अनेक उत्तम नाते त्या प्रेमाने बनवायला लागलो. कधीतरी मी पती बनायचो, भगवंत पत्नी बनायचा, तसा उल्लेख ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत पण केलेला आहे. भगवंत स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की या भक्ताची सेवा मी स्वतः त्याची पत्नी बनून त्याला पती म्हणून करतो. हे माधुर्य भक्ती जी आहे, या माधुर्य भक्ती ही भक्ती संप्रदायातली सर्वश्रेष्ठ भक्ती समजली जाते. आणि यामध्ये देवासोबत भक्ताचं अनेक उत्तम नातं जुळतं बरं का. म्हणजे फक्त हे नातं तू देव आणि मी भक्त, तू भगवंत आणि मी भक्त असं राहत नाही, तर या नात्याचं अनेक उत्तम वेगवेगळ्या नात्यांमध्ये रूपांतरित होतं. मग कधीतरी तो भगवंताला बाप बनवतो, स्वतः त्याचं लेकरू बनतो. मग कधीतरी तो भगवंताला एक सखी बनवतो आणि स्वतः त्या सखीमध्ये गोपिका पाहून स्वतः कृष्ण होतो. कधीतरी हा स्वतः भगवंताचा बाप बनतो आणि भगवंताला खाऊ घालतो. कधीतरी हा भगवंताला विद्यार्थी बनवून त्याचा शिक्षक बनतो. आणि विरणी हा प्रकार काय असेल की, म्हणजे ज्याप्रमाणे जगद्गुरु महाराज म्हणतात की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे, ही तळमळ या भक्तीमध्ये दिसून येते. जेव्हा जेव्हा भक्ती संप्रदाय निर्माण झाला तेव्हा तेव्हा या विरहणी निर्माण झाल्यात बरं का. विरहणी म्हणजे काय असेल तर प्रेमामध्ये फार सोपं आहे आणि फार सुंदर पण आहे. नवयुवकांना विशेष त्यांनी ते ऐकायला आवडेल. प्रेमामध्ये जेव्हा प्रेमी आणि प्रियकर या दोघांची ताटातूट होते त्यावेळेस जे दुःख त्या विरहापायी, त्या वेगळे होण्यापायी शब्दांमध्ये व्यक्त केल्या जातं, त्या अभंगांना, त्या रचनांना आपण विरहणी म्हणतो. ज्याच्यात विरह आहे. आणि हा विरह विभत्स नाही बरं का. हा विरह जो आहे हा विभत्स नाही. या विरहामध्ये दुःख आहे, परंतु ते दुःख सुद्धा किती सुंदर आहे बघा. ते दुःख सुद्धा फार सुंदर आहे. आणि हीच भक्ती संप्रदायातल्या संतांच्या रचनेची खासियत, वैशिष्ट्य म्हणता येईल. पहा बरं का की जेव्हा जेव्हा विरहणी निर्माण होतात त्यावेळेस या संतांनी विठ्ठलाला, देवतेला, भगवान जगन्नाथाला, ओरिया भाषेमध्ये सुद्धा विरहणी आहेत. अगदी तुम्हाला कर्नाटकाच्या प्रांतात सुद्धा जर गेले तर अयनार आणि नयनारांच्या विरहण्या तुम्हाला सापडतील. त्या त्यांच्या त्यांच्या भाषेत प्रस्तुत आहेत, त्या त्यांच्या त्यांच्या भाषेत प्रगट आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मराठीत देखील या विरहण्या आहेत. आणि या विरहण्यांचं वैशिष्ट्य आहे की या विरहणी नुसत्या चालींमध्ये गायच्या आहेत किंवा या विरहणी नुसत्या प्रस्तुत करायच्या आहेत, आपल्याला धर्म घडावा म्हणून आपण त्या म्हणतोय अशा नाही. तर ह्या विरहण्या जर समजा तुम्ही अगदी अगदी भक्तिभावाने, प्रेमाने जर अभ्यासल्या, भावनेने
त्या तेवढ्याच प्रेमाने जर म्हणायचा प्रयत्न केला तर या विरहण्या तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणतात बरं का. एवढ्या आर्त भावनेने, एवढ्या शुद्ध प्रेम भावनेने या विरहण्या लिहिल्या गेल्या. मग या विरहण्या लिहिल्या गेल्या असताना त्या विरहण्यांमध्ये भगवंताला प्रियकर आणि आपण स्वतः त्याची प्रेयसी अशा स्वरूपात त्या लिहिल्या गेल्या. फार सुंदर आणि विलक्षण आहेत बरं का रोहितजी आदेश. म्हणजे हा भाग सुद्धा आपण सर्वांनी पाहावा. म्हणजे पुनश्च मी तेच म्हणतो की हे सगळं जे संतांचे अनुभव आहेत ना, हे संतांचे अनुभव त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या तत्वज्ञानरूपी अनुभवात्मक शब्दांनी जेव्हा प्रगट होतात ना, तेव्हा याचा रेफरन्स घ्यावा, हे आपण वाचून पाहावे. हे फार विलक्षण आहे महाराज. आणि ज्याला आपण म्हणतो ना की खरे जर संत समजायचे असतील ना, तर खरे संत समजायचे असतील तर सर्वात पहिले खरा संप्रदाय जर समजायचा असेल, संप्रदाय काय, मग तो परत गोरक्षनाथ बाबांची गोरखबाणी असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, रामदास स्वामी महाराजांचा दासबोध असेल, याच्यातून हे शब्द जोपर्यंत सहवास लाभत नाही ना आपल्याला, या ग्रंथांचा, या अभंगांचा, या ओव्यांचा जोपर्यंत आपण स्वतः वैयक्तिक पर्सनली अभ्यास करत नाही ना, तोपर्यंत आपण एका भ्रमातच भटकतो बरं का. आणि सत्य सांगतो तुम्हाला, जेव्हा या विरहण्या तुम्ही स्वतःहून वाचायचा प्रयत्न कराल ना, तेव्हा तुम्हाला नवल वाटेल. तुम्हाला रुमीच्या कवितांची गरजच पडणार नाही. तुम्हाला अल खुसरो किंवा आजच्या नवीन फनकरांची गरजच पडणार नाही. एवढी पवित्र भावना या विरहण्यांमध्ये आहे बरं का. आणि प्रेमाचा खरंच प्रगट भाव जर पाहायचा असेल ना, शुद्ध प्रेम पाहायचं जर असेल ना, तर या विरहण्या पाहाव्यात बरं का. हे संत किती उच्च अवस्थेवर त्या भगवंताची भक्ती करत असतील, या संतांचं भगवंताच्या प्रती केवढं उत्कट प्रेम असेल, याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल ना, चमत्कार जर अनुभवायचा असेल, तर खरंच प्रत्येकाने जातीने या विरहण्या पाहाव्यात. विरहण्या म्हणजे काय आहे तर माधुर्य भक्तीचं प्रत्यक्ष सुंदर प्रेझेंटेशन. त्यामुळे इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा, इकडली तिकडली उठाठेव करण्यापेक्षा, हे संतांचे जे एवढे सगळे अभंग आहेत, ग्रंथ आहेत, ओव्या आहेत, यांचा जर अभ्यास केला ना, तर ही वाया येर जार हरिविण ही ओवी आपल्याला कळेल. आपलं काय होतंय की आपण स्टॅम्पिंग लावून घेतोय, आपला परिचय निर्माण करतोय, टिळे लावतो आहे, परंतु आपण मूळ गाभा विसरतोय बरं का मित्रांनो. आपण या विरहण्या खरंच अनुभवात आणाव्या. या विरहण्या एकदा वाचून पाहाव्या. या विरहण्यांमधला जो उत्कट प्रेम भाव आहे ना, तो पाहावा. किती पवित्र प्रेम असेल हो. आणि ह्या विरहण्या वाचण्याचा फायदा काय आहे तर ह्या विरहण्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतकं उच्च दर्जाचं, इतकं पवित्र प्रेम या संतांनी आपलं सर्वस्व सोडून, आपली आयडेंटिटी, आपला संसार, आपलं घर, आपलं दार, आपला परिचय, आपला स्वचा अहंकार सोडून हा इतक्या शुद्ध प्रमाणात त्या भगवंताच्या प्रती व्हायला होता ना, की त्या विरहण्यांमधून प्रत्यक्ष देवाच्या सुद्धा डोळ्यात आसू येतील असं आपल्या लक्षात येतं. आणि हे शुद्ध प्रेमच आहे बरं का. ही शुद्ध भक्तीच आहे की ज्यामुळे त्या पांडुरंगाला सुद्धा कटेवर हात ठेवून विटेवर उभं राहावं लागलं. आपण त्याच्या दर्शनासाठी तडफड करतो, त्याचं दर्शन व्हावं म्हणून तडफड करतो. परंतु या विरहण्या जर वाचल्या, या विरहण्या आपण जर समजा लक्षात घेतल्या, तर आपल्याला लक्षात येईल की या दगडाच्या देवाच्या मध्ये, या दगडाच्या देवामध्ये सुद्धा जो खरंच परमात्मा आहे, तो परमात्मा जो आम्हाला जाणवतो, तो परमात्मा त्या दगडामधून जिवंत करायची ताकद या विरहण्यांमध्ये होती. हे संत आहे, हे संतांचे शब्द आहेत, हे संतांचे साहित्य आहे, हे संतांचे अनुभव आहेत. आणि हे संतांचं परम प्रेम आहे की त्या विठ्ठलाला आज आम्ही त्या मूर्तीमध्ये पाहतो. पहा बरं का, भक्ताचं
भक्ताचं सर्वात मोठं कार्य काय आहे? भगवंताला अवतरित करणं नव्हे. श्रीमद भगवद्गीतेपासून, भागवत पुराणापासून तर अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ही ग्वाही आलेली आहे की या भक्तापायी मी अवतार घेतो. आणि आपल्याला नवल वाटेल की गजाननजी बापू जय गुरु गोरक्षनाथ आदेश, या नवल वाटेल की या विठ्ठलाला, मला माफ करा, या विठ्ठलाला आपण जे आज पूजतो, हा विठ्ठल जो आपल्याला आज मिळाला, या विठ्ठलाचे अनेकोत्तम वर्णन जे आपल्याला मिळाले ते विठ्ठलापायी नाही मिळाले. या विठ्ठलाला ज्यांनी प्रेमाने बांधून आणलं, ज्यांनी थांबवलं, ज्यांनी उभं केलं, ज्यांनी स्थिर केलं, त्या संतांच्या भक्ती प्रेमामध्ये हा विठ्ठल आहे. लक्षात घ्या बरं का, लक्षात घ्या. फार सुंदर आहे. आणि हे मी आनंदाने का बरं सांगतोय? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा. म्हणजे हा संवाद असा परत होऊ शकेल की नाही हे मला खरंच माहीत नाही, परंतु या संतांचं तत्वज्ञान, या संतांचे शब्द हे इतके सुंदर आहेत की या संतांच्या तत्वज्ञानापायी तिकडे तिकडे नर आणि नारायण या रूपामध्ये बद्रीनाथ मध्ये येऊन थांबला, भीमाशंकर मध्ये भीमाशंकर या रूपाने थांबला, पांडुरंग रूपानी, विठ्ठल रूपानी पंढरीत थांबला, जगन्नाथ रूपानी जगन्नाथपुरीला येऊन थांबला. हे सगळं जे आहे ना, हा देव भक्तीने बांधलेला आहे. आणि या भक्तीमध्ये काय पाहिजे? तर या भक्तीमध्ये परिपूर्ण प्रेम पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पहिले सांगताना ही गोष्ट विदित केली की जिथे जिथे प्रेम आहे तिथे विश्वासाची गरज नाही. आणि जिथे प्रेम निर्माण होतं, विश्वासाच्या पुढली पायरी प्रेम आहे. आणि प्रेमाच्या पलीकडली पायरी ही भक्ती आहे बरं का. कारण प्रेमामध्ये तरी ताटातूट असते, बाबर का गंमत, प्रेमामध्ये तरी ताटातूट असते. प्रेमामध्ये कुठेतरी एक प्रकारचा आकस निर्माण होतो, एक स्पर्धा निर्माण होते. गौरवजी, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, परंतु आजचं सेशन हे थोड्या वेगळ्या विषयाचं आहे. मला मेसेंजरवर तुम्ही प्रश्न लिहून पाठवावा. पुढल्या सेशनमध्ये आपण नाथ संप्रदायाचं आणि या बाबतीतलं एक वेगळं सेशन नक्की घेणार आहोत, त्यावर मी बोलेन, हा तुम्हाला शब्द देतो. परंतु हाच प्रश्न आपण मेसेंजरवर मला पाठवून ठेवावा. तर प्रेमाच्या पलीकडे भक्ती आहे. आणि या भक्तीमध्ये विरह जरी घडला ना, ताटातूट जरी झाली ना, तरी ती ताटातूट ही आनंदमयच असते. आणि प्रेमामध्ये एक प्रकार, बरं प्रेमाची सुद्धा आपली व्याख्या जी आहे ना ती फार विचित्र आहे, परंतु या संत साहित्यातून, या संतांच्या सहवासातून जर समजा तुम्ही प्रेम या शब्दाची व्याख्या घेण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट फार जाणवून येईल बरं का. थोडं जड बोलतो, परंतु हे सुद्धा कोणीतरी लक्षात घ्यावं, हे सुद्धा कोणीतरी लक्षात घ्यावं. आपण सुद्धा त्या ग्रंथांच्या बाबतीत, त्या ओव्यांच्या बाबतीत बोलावं ज्याच्या भरोशावर हा सगळा जगाचा पसारा डोलारा उभा आहे बरं का. म्हणजे मी सुद्धा तुमच्याशी बोलतोय त्याला सुद्धा कारणीभूत हे संतांचं साहित्यच आहे बरं का. तुम्ही आणि मी जिवंत आहोत त्याला सुद्धा कारणीभूत हे संत साहित्य, हे सगळे ग्रंथच आहे. त्या ग्रंथांचा उत्तम अभ्यास करावा, अध्ययन करावं, कशाचीच कमी पडत नाही बरं का. मान्य आहे. तर प्रेम म्हणजे काय? ज्याच्यात डिमांड असते. आपल्या लेखी प्रेमाची व्याख्या काय? ज्याच्यात डिमांड आहे. तू माझा झालाच पाहिजे किंवा तू माझी झालीच पाहिजे. मग आपण पुष्कळदा प्रेमामध्ये सुद्धा असं म्हणतो की तू माझ्या मतानेच वागलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपलं प्रेम सुद्धा एका चाकोरीबद्ध, एक बॉक्स पॅकिंग मध्ये असतं. त्याला सुद्धा आपण बंधनांचे, नियमांचे लागेबंध लावतो. परंतु शुद्ध प्रेम जे आहे, या शुद्ध प्रेमामध्ये कुठेही बंधन नसतं बरं का. या शुद्ध प्रेमामध्ये कुठेही बंधन नसतं. प्रेम हे फक्त शुद्ध प्रेमच असतं. तिथे म्हणजे परत मला हाही प्रश्न आलेला आहे की राधाकृष्ण यांच्या प्रेमामध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये काय फरक असेल. तर प्रेमाची खरी व्याख्या
ही राधा कृष्ण यांच्याद्वारे प्रकट होते की राधा आणि कृष्णाचं मिलन कधीच झालं नाही, परंतु जरी त्यांचं मिलन झालं नाही तरी ते प्रेम संपलं का? आजही प्रेमाचं उदाहरण देत असताना आपण राधा आणि कृष्णच म्हणतो की नाही? भौतिक अर्थाने जर पाहिलं तर राधेला कृष्ण मिळू शकला का किंवा कृष्णा राधाला प्राप्त होऊ शकली का? नाही, परंतु तरी ते प्रेम आजही प्रमाणबद्ध समजलं जातं. आपण आज एकमेकांना प्रेमाचं उदाहरण देताना राधा कृष्णाच्या प्रेमाचं राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचं उदाहरण देऊनच प्रकट करतो. याचाच अर्थ जिथे धावाधाव नाही, जिथे डिमांड नाही, जिथे स्पर्धा नाही, परंतु तरी एकमेकांवर जीव आहे, ते प्रेम. आणि हेच प्रेम या संतांनी भगवंताप्रती प्रकट केलं. तू भेट नको भेटू, परंतु आमची तळमळ तुझ्याप्रती कायम राहील. मग आम्ही आदळ आपट करू का? प्राणजी रामकृष्ण. मग आम्ही आदळ आपट करू का? आम्ही तांडव करू का? नव्हे, आम्ही तुला आळवत राहू. आम्ही एक कार्य करू, पण की तुझ्या विरहामध्ये जी ताटातूट तू घडवलेली आहे, तूच घडवली ना, तू सर्वज्ञ आहे. अहो, वृक्षाचेही पान न हाले ज्याची सत्ता, असा जो तू भगवंत आहे. मग तू आम्हाला भेटू शकत नाही, तू आमच्यापासून जर दूर आहे तर ही तुझीच मर्जी आहे ना. तू सरते शेवटी लीलाच करतो. आम्ही भगवंताच्या सर्व कार्यांना लीला का बरं म्हटलं? लीला म्हणजे काय हो? लीला म्हणजे नाटक, प्ले. लीला म्हणजे नाटक, प्ले. हा संपूर्ण जगत पसारा त्याचे लीला आहे. म्हणजे काय? नाटक आहे. मग तो हे दिखावा करतोय, त्याच्या सुद्धा मनात नाही बरं का. शिंदे सरकार रामकृष्ण आहे, तर हा म्हणून आपण त्याला कुठेतरी विठ्ठलाला जर समजा परिप्रेक्षित घ्यायला झालं तर या विठ्ठलाला सुद्धा आपण काय म्हटलं? करनाटकू, नाटक करणारा. तर हा जो ताटातूट आहे या विठ्ठलाची आणि आपली, या देवाची आणि आपली, ही ताटातूट सुद्धा कशा पाहिजे? त्याच्याच मर्जीने आहे. मग प्रेमात असलेला हा भक्त किंवा भक्तीत असलेला हे प्रेम त्या भगवंताला म्हणतो की तू नको भेटू, तुझी मर्जी बाप्पा, तू मालक आहेस, तुला जे वाटलं ते कर, पण माझ्याजवळ तू भेटावा म्हणून काहीतरी जर समजा व्यवहाराची गोष्ट असेल, पाहावर का फार सांभाळून आहे का? माझ्याजवळ तू भेटावा म्हणून जर तुला काही मूल्य पाहिजे असेल, काही मोबदला पाहिजे असेल, तर तो मोबदला माझा जीव आहे, माझा जीव जळतोय रे. म्हणून जगद्गुरु म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे, तळमळ म्हटलेलं बरं का. आणि या साधूंनी या परमप्रेमामध्ये विश्वासाच्या देखील पलीकडे, प्रेमाच्या देखील पलीकडे असलेल्या या माधुर्य भक्तीच्या आधाराने भगवंताला स्वतःच्या विरहाच्या शब्दांमधून आसवांच्या ओलतेपणाने, दमटपणाने यायला भाग पाडलं बरं का. आपण ते एक सुंदर भजन सुद्धा म्हणतो की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर धरीला पंढरीचा चोर. परंतु आपल्याला एक लक्षात येत नाही की हा धरला जरी असला ना, शब्दे केली जोडा जोडी, विठ्ठल पायी बांधली वेळी, हा भक्तीने येणारा देव आहे. या देवाच्या आणि माझ्या मधात, या देवाच्या आणि तुमच्या मधात जेवढे काही बंधन आहेत ते कुठली असो, परंतु ते बंधन तोच तोडतो, तोच पार करतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? त्यावर विश्वासाच्या पलीकडलं प्रेम आणि प्रेमाच्या पलीकडली भक्ती ही सादर जर केली तर सगळे बंधनं तोडून, सगळे बंधनं झुगारून तो तुमच्या समोर उभा राहतो. आणि आत्ताचं प्रमाण नाहीये, युगे 28 विटेवर उभा. आणि या भक्तीमध्येच एवढी ताकद आहे महाराज, या भक्तीमध्येच एवढी ताकद आहे की समाधीत, संदीप राजे नमो आदेश, समाधीत गेलेले ज्ञानदेव आज सुद्धा या भक्तीच्या बळावर, या परमप्रेमाच्या बळावर
या माधुर्य भक्तीच्या बळावर आजही आम्हाला दर्शन देतात. आजही ते ओव्यांमधून आमच्याशी बोलतात. तिथे ज्ञानाची गरज लागत नाही, कारण भक्ती ही संज्ञाच फार प्रचंड आहे बरं का. भक्ती ही संज्ञाच फार प्रचंड आहे. तिथे विश्वास मुरून जातो, विश्वासाची गरज पडत नाही. तिथे प्रेम सुद्धा संपून जातं, कारण की प्रेमाचं खरं फलित, प्रेमाचा अल्टिमेट रिझल्ट जर काही असेल तर ते भक्ती. आणि या भक्तीचं अजून एक वैशिष्ट्य आहे महाराज, सांभाळून ऐकावं. या भक्तीमध्ये जगाचे सगळे व्यवहार सुद्धा शून्य होतात. तिथे ज्ञानाची सुद्धा गरज लागत नाही, कारण ज्ञानाची देखील सर्वोच्च अवस्था, ज्ञानाची देखील सर्वोच्च अवस्था भक्ती आहे. आणि ही भक्ती आपल्याला संतांकडून मिळाली. ही भक्ती सुद्धा विकत घ्यायची गरज नाही. ही भक्ती कुठे मिळत असेल तर ही भक्ती प्राप्त होण्यासाठी शब्द सहवास आवश्यक आहे. मग तो शब्द सहवास कुठला? श्रीमद भगवद्गीता, रामचरितमानस, ज्ञानेश्वरी, गाथा. आणि हा शब्द सहवास म्हणला, काही लोकांची ही पण टीका असेल, शब्द सहवास काय एवढा मोठा? अहो, शब्दांचा सहवास ते घेऊन पहा. संतांचं साहित्य हे शब्दांमध्ये जरी असलं तरी संतांचं साहित्य वाचून ज्यावेळेस अंतर मनात मौन धारण होतं ना महाराज, त्यावेळेस जे बोलतात ते प्रत्यक्ष संतच असतात. त्यामुळे या प्रेमात पडून पाहावं. या परमप्रेम परमभक्तीमध्ये, माधुर्य भक्तीमध्ये प्रवेश करून पाहावा. आटापिटा तांडव करू नये. आणि पुढला प्रश्न असा होता की, पुढला प्रश्न थोडासा वेगळा आहे, त्याच्यासाठी आपण एक वेगळं सेशन घेऊ. अनेक उत्तम प्रश्न आलेले आहेत. पुढला प्रश्न असा होता की मी जशीच्या तशी प्रिंट काढतो, त्यामुळे मला वाचायला थोडी अडचण जाते. मी मुद्दामून प्रश्नकर्त्यांचे नावं घेत नाही, परंतु ते सुद्धा माझ्याकडे असतात. तर आता या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर अगदी संक्षिप्तपणे देतो की मला प्रश्न असा आलेला आहे की भगवान शंकरांच्या पूजेमध्ये भांग आणि गांजा चालतो का? आणि भगवान शंकर स्वतः त्याचं सेवन करत होते का? आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो की हे जे सगळे उपचार पद्धती, पूजा पद्धती तयार होतात, म्हणजे अगदी नाथपंथात सुद्धा, याच्यावर वेगळं सेशन आपण घेऊ डिटेलमध्ये, कारण की हा प्रश्न अनेक उत्तम सांप्रदायिक लोकांकडून सुद्धा आलेला आहे. भगवान शंकर हे ध्यानस्थ आहे. भगवान शंकर हे ध्यानस्थ आहे. ध्यानाचा आनंद हा अत्युच्च आनंद आहे. तो आनंद कसा असेल, मी अगदी साध्या उपायाने तुम्हाला समजून सांगतो की चहाची फार लटक जर आलेली आहे, चहाची फार जर लटक आलेली आहे आणि चहाचा निरस जर होत नाही, चहा प्यावासाच वाटतो, तर चहा सोडायचा असेल तर सर्वात सुंदर महामंत्र सांगतो. कुठलंही औषध घ्यायची गरज नाही. चहा मांडला, चहा तयार होत जर आहे तर अशा वेळेस एखादी गोड वस्तू खायची, गुळाचा थोडासा खडा खायचा, किंवा एखादी मिठाई खायची, किंवा एक चमचाभर साखर खाऊन घ्यायची. आणि तात्काळ ती साखर खाल्ल्यानंतर चहा प्यायला जर गेले तर तुमचा मूड ऑफ होतो. चहा प्यायची तुमची इच्छाच मरून जाते. असं वारंवार वारंवार केलं की काही दिवसानंतर तुम्हाला चहाच नकोसा होतो. म्हणजे गोडवी, गोडवा हा पहिले जर समजा चाखला, अनुभवला, तर चहा सारखी गोष्ट सुद्धा क्षुल्लक वाटायला लागते. अगदी भक्ती, ध्यान, समर्पण याची जर चव मिळाली तर इतर भौतिक सगळे सुख हे शून्य वाटतात. अगदी याच उदाहरणागत बरं का, चहाच्या पहिले घेतलेली साखर ज्याप्रमाणे चहाला शून्य करते, चहाची चव घालून टाकते, तशीच ध्यान, प्रेम, परमप्रेम, माधुर्य, भक्ती, भक्तिरसामृत याची चव घेतली की जीवनातले इतर अनेक भौतिक आनंद यांच्यातला मजा निघून जातो बरं का. भगवान शंकर हे त्याच्याही पलीकडल्या अवस्थेत ध्यानस्थ आहे. त्यांना आनंदी होण्यासाठी कुठे गांजाची आणि भांगीची गरज नाही. कालोघाने काही पद्धती काही लोकांनी प्रचलित केल्या आणि परंपरेनुसार त्यांची सुद्धा एक वेगळी परंपरा बनली.
त्या परंपरेनुसार मग हा प्रघात पडला की गांजा आणि भांग ही भगवान शंकरांना आवडते, त्यामुळे आपण पण पिली पाहिजे. आता मला एक नवल वाटतं की गोरक्षनाथ महाराजांनी पण एका ठिकाणी गोरखबाणीमध्ये म्हटलेलं आहे की योगी अरू भांग भकत, म्हणजे भांग पिणारा हा योगी असू शकत नाही आणि गांजा पिणारा हा साधू असू शकत नाही. गोरक्षनाथ महाराजांचे स्वतःचे वाक्य बरं का महाराज, माझे नाही, गोरखबाणी गोरख शब्दीमधले हे आहे की अशा माणसाला तुम्ही साधू आणि योगी म्हणूच शकत नाही की जो भांग आणि गांजाचा पुरस्कार करतो. आणि राहिलं, मी तुम्हाला अजून एक सुंदर प्रमाण देतो, यावर विस्ताराने बोलू, परंतु भगवान शंकरांनी हलाल पण पिलाय, विष पण प्राशन केलेलं आहे. आपण ते करू शकतो का? तर आपल्याला जे सोयीचं वाटतं, मी नेहमी म्हणत असतो बरं का, आपल्याला जे सोयीचं वाटतं तेच आपण ऍक्सेप्ट करतो. आपल्याला जे करायचं असतं त्याचं प्रमाण आपण बरोबर शोधतो आणि जे करायला नाही सांगितलं ना त्याच्याकडे आपण लक्ष पण देत नाही. आपल्याला त्याच ओव्या आणि तेच अभंग पाहिजे असेल जे आपल्याला सूट करतात, आपल्या मेंटॅलिटीला सूट करतात. अगदी तसंच काहीतरी इथे झालेलं आहे. दुसरी गोष्ट, भांग आणि गांजा यांचा औषधी उपयोग प्रक्रिया करून, विशेष करून भांग्याचा आणि धतुऱ्याचा प्रक्रिया करून रसायनशास्त्रामध्ये, आयुर्वेदातलं जे रसायनशास्त्र रसामृत विभाग म्हणून आहे त्याच्यामध्ये 16व्या अध्यायात त्याचं फार सुंदर वर्णन दिलेलं आहे. तर त्याचा आयुर्वेदिक वनस्पती म्हणून, आयुर्वेदिक औषध म्हणून छान उपयोग करता येतो, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. परंतु त्याचा औषधी उपयोग आहे म्हणून भांग पीत राहायची, गांजा पीत राहायचा असं नाही. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं औषध तयार होत असतं. तुम्ही डायरेक्ट इंटेक करून तुम्हाला भलतंच औषध मिळत असेल आणि तुम्ही सगळ्यांचेच बाप बनत असाल तर ते औषधी उपयोग नाहीये, तो उपद्रवी उपयोग आहे बरं का. याच्यावर सविस्तर परत बोलू. परंतु भगवान शंकरांनी किंवा त्यांच्या संबंधित तत्सम कुठल्याही ग्रंथामध्ये, म्हणजे अगदी सर्वात पहिला वेदांमधला जो भगवान शंकरांच्या प्रतीचा उल्लेख आहे तो ईशावास्योपनिषदामध्ये आलेला आहे. आजचा आपला जो विषय होता ना भक्तीशी संबंधित, तर भक्तीचा सर्वप्रथम उल्लेख हा ईशावास्योपनिषदामध्ये आलेला आहे. आणि भक्ती हा शब्द सर्वात प्रथम वेदांमध्ये ईशावास्योपनिषदांमधून प्रगट झाला होता. हे ईशावास्योपनिषदच भगवान शंकराच्या महत्तेच्या बाबतीत आपल्याशी बोलतं. परंतु अशा अनेकोत्तम प्रमाणांमध्ये कुठेही भगवान शंकर, देवादिदेव महादेव हे गांजा किंवा भांग पितात आहे असा कुठे उल्लेख आलेला नाही. तो कालौघात जिथल्या तिथल्या प्रकारच्या लोकांच्या धारणेमुळे स्वतःचे मतलब, स्वतःच्या गांजा पिण्याच्या, भांग पिण्याच्या आणि दुसऱ्याकडून त्या प्राप्त दक्षिणास्वरूप प्राप्त होण्याच्या परंपरांमुळे त्या अनादी बनत गेल्या आणि त्या देवावर सुद्धा थोपवल्या गेल्या. एक लक्षात घ्या, कुठलंही सुख हे भौतिक गोष्टींवर जर डिपेंड असेल तर त्याचा संबंध कुठे भगवंताशी नाही. याचाच परिपाठ पूर्ण श्रीमद भगवद्गीतेपासून तर 108 उपनिषदांमध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण असा काही विश्वास करायची गरज नाही की भगवान शंकर सुद्धा भांग आणि गांजा पीत होते. तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही खुशाल पिऊ शकता आणि तुम्हाला जर सांगत फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्या शंकराच्या नावाने ते चिटकवू शकता. परंतु जिथे शंकराच्या हातातलं, फार सांभाळून ऐकावं, शिंदे सरकार, प्राणजी महाराज आणि विद्याताई फार सांभाळून ऐकावं, जिथे तुम्हाला शंकराच्या हातात भांगेची चिलीम दिसू शकते, जिथे तुम्हाला शंकर भांग पितो असं दिसून पडत असेल तिथे शंकराचं ध्यान का नाही दिसून पडत? शंकराच्या आत्म्यामधला आत्मा जो शिवाचा राम जप, तो रामाचा जप का दिसत नाही? कारण तुम्हाला फक्त भांगच पाहिजे होती आणि तुम्हाला फक्त गांजाच पाहिजे होता शंकराकडून, म्हणून तुम्ही तेवढा घेतला. तुम्ही तुमच्या मतलबाने देव भजता आहात, तुम्ही मूळ देवतेकडे कधीच गेलेले नाही. त्यामुळे तुम्ही शंकराला सुद्धा स्वतःच्या मनानेच लेबल लावायला लागले. म्हणून ऐसी गरजती पुराणे नका जाऊ आड राणे,
जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा उपदेश आहे, शास्त्र वाचा, शास्त्रांचा अभ्यास करा, कुठे भटकायची गरज पडणार नाही. याचं त्याचं ऐकल्यापेक्षा, इकडे तिकडे कान लावल्यापेक्षा ग्रंथांना कान लावा, ग्रंथांना डोळे द्या, ग्रंथांना कान लावा, ग्रंथांना डोळे द्या. त्या ओव्यांमधला, त्या अभंगांमधला सुगंध नाकात जाऊ द्या. मुखाद्वारे शब्द ब्रह्मच बाहेर पडतील. त्यामुळे शंकराकडून भान, धतुरा आणि गांजा घेण्याऐवजी त्याचं ध्यान आणि त्याचा रामनामाचा जप घ्यावा आणि नाथ संप्रदायाला, त्या नाथ संप्रदायाच्या मार्गाला आपलंसं करावं, समृद्ध करावं. एवढाच काय तो धंदा तुमच्या आणि आमच्या नशिबात असावा, ही प्रार्थना करा. पुढले अजून काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पुढल्या 2 दिवसात देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आपले प्रश्न लिहित असताना मेसेंजरवर अगदी संक्षिप्त पद्धतीने ते लिहावे. फार मोठा पॅराग्राफ करून तो प्रश्न समजायला अडचण जाते आणि आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. काहींनी विनंती केली आहे की त्यांचा नामोल्लेख केला जाऊ नये, त्याची सुद्धा मी खबरदारी घेतो आहे. आणि फार छान आहे की प्रश्नांचा इतका भडीमार होतो, आनंद येतो मला. आणि मला कधी प्रश्नांचा कंटाळा येत नाही, कारण आपण प्रश्न विचारता आणि मी उत्तर देतो असं काही नाही बरं का, असं काही नाही. ही सगळी त्याचीच लीला आहे. आपलं करते पण टाकलं गडबड होते बरं का महाराज. ऐक, आणि परत जाता जाता एवढं पण सांगतो, प्रेमाच्या पलीकडे असलेल्या भक्तीमध्ये आपलं स्वतःचं काही राहतच नाही, सगळं काही देवाचंच होऊन जातं. त्यामुळे तिथे चिंता करायची गरज असते. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला चिंता पडेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल, त्यावेळेस तुम्ही देवावर संशय घेताय बरं का, लक्षात ठेवा. कारण तुम्ही अजूनही विश्वासाच्या व्याख्येमध्ये अडकलेले, आणि विश्वासाच्या पलीकडे प्रेम आणि प्रेमाच्या पलीकडे भक्ती आहे बरं का. ही भक्ती घडली की विरह घडतो, विरह घडला की प्रत्यक्ष भगवंताला यावं लागतं. म्हणून ज्ञानदेवांचा एक अभंग आहे जो माझ्या सर्वात आवडता अभंग आहे. पहिलं तोगे काऊ कोकता आहे, शकून गे माय. चाल नसेल येत नका येऊ, प्रेझेंटेशन चांगलं नसेल नका होऊ देऊ. परंतु हा अभंग आहे ना, एकदा अत्यंत प्रेमाने, अत्यंत जिव्हाळ्यांनी ज्ञानोबांनी भगवान विठ्ठलाच्या प्रती लिहिलेला अभंग आहे, असं म्हणून अगदी सांभाळून वाचून पहा बरं का. आणि डोळ्यात जर पाणी आलं ना, हा अभंग वाचताना जर डोळ्यात पाणी आलं, तेव्हा आपण बोलू बरं का. देवाला दक्षिणा नसेल पाहिजे, देवाला दूध नसेल पाहिजे, देवाला तुमचं वस्त्र नसेल पाहिजे, देवाला कदाचित तुमच्याकडून हारही नसेल पाहिजे. देवाला तुमचा भाव अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या डोळ्यातून पाणी तरळतं, डोळ्यातून पाणी पडतं ना, त्यावेळेस त्याच्या एवढी मोठी पूजाच नसते. कारण अश्रू तुमचे जेव्हा डोळ्यातून निघतात भगवंताच्या प्रती, त्यावेळेस तुम्ही उपचारामध्ये, पूजेमध्ये बाकी काही वाहो न वाहो स्वतःला वाहिलेलं असतं. एक लक्षात ठेवा, देवाला काय व्हायचं, काय अर्पण करायचं, त्याच्या प्रचंड मोठमोठ्या याद्या तुमच्याकडे असतील. पण कधीतरी देवाला स्वतःला अर्पण करून पहा, स्वतःला वाहून पहा. त्याच्यासारखी मजा नाही बरं का महाराज, त्याच्यासारखा आनंद नाही. ऐका, लक्षात घ्या. आणि तेव्हाच आपल्याला कळेल की या विठ्ठलाला सुद्धा आपल्या समोर उभं करणारे, या विठ्ठलाला सुद्धा अस्तित्वात आणणारे, या आकारहीनाला सुद्धा आकारात आणणारे, ज्याला नाव नाही त्याला नाव देणारे हे संत आहे. आणि हे संत म्हणजे काय? भक्तीची, प्रेमाची, परमप्रेमाची, माधुर्य भक्तीची उच्च कोटी आहे. आपण त्यांच्यासारखे बनू शकणार नाही, परंतु इकडे तिकडे उपद्व्याप करण्यापेक्षा थोडं या मार्गावर चालून पाहावं, एक पाऊल टाकून पाहावं बरं का. रामकृष्ण हरी. आणि सर्वांना पुनश्च एकदा धनत्रयोदशीच्या अनंतोत्तम शुभेच्छा. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाई. त्यामुळे ज्या दिवशी विठ्ठल या आयुष्यात आला, ज्या दिवशी ज्ञानोबा या आयुष्यात आला, त्याच दिवशी अत्तदीप भव, तो दिवा आत तेवत राहावा म्हणून आम्ही सदैव प्रयत्न करावा. प्रतिदिनी आम्हा निश्चया युद्धाचा समयो
असा निश्चय तुकोबाराय महाराजांनी आम्हाला सांगितलाय. आनंदी राहणं ही भक्ताची प्रथम खूण आहे बरं का महाराज. त्यामुळे सदैव आनंदी राहा आणि भक्त म्हणून डंका पिटवा, ज्ञानाचा बरं का, उपद्रवाचा नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही दुःख कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही चिंतित असाल, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात संशय येईल, स्वतःला अगदी आवर्जून सांगा की अजूनही मी कुठेतरी विश्वासाच्या पलीकडल्या प्रेमावर आणि प्रेमाच्या पलीकडे असलेल्या भक्तीवर गेलेलो नाही. प्रेमात बंधन नसतं, प्रेमात बंधन नसतं, प्रेमात नियम नसतो, प्रेमात विरह असतो आणि तो विरह घडला तर पांडुरंगाला सुद्धा यावं लागतं. हीच संतांची शिकवण, हीच संतांची जीवनी, हेच संतांचं चरित्र आणि हीच संतांची वाणी आहे बरं का. येस राजबाई, मन लावो मेरा यार फकीरी में. फकीरी ही भगवंताच्या प्रेमाची असतात. त्यामुळे दळण दळण्यासाठी सुद्धा तो येतो बरं का महाराज. ते दळण दळणं ही भगवंताची चमत्काराची कृपा नसते, ती भक्ताची तेवढी प्रेमाची शक्ती असते की ती देवाला दळण दळायला लावते महाराज. भक्ती साठवली देव भेटतो. काही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. महाराज ज्ञानेश्वर पुनश्च एकदा सर्वांनी आनंदी राहावं, सर्वांनी सुखात राहावं. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. महाराज ज्ञानेश्वर बाबा गुरु गोरखनाथ की जय हो. आदेश सकल संतों को आदेश. खुश रहो हमेशा. नमो नारायण.